स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा किती छान अशी चटपटीत चमचमीत टेस्टी पावभाजी बनवली आहे मी. तर इथं पावभाजीसाठी साहित्य घेतलं आहे गाजर, हिरवे मटार, फ्लावर, सगळ्या काही भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. 2-3 बटाटे साल काढून छोटे-छोटे तुकडे करून घेतलेले आहे. त्यानंतर पावभाजीला छान कलर येण्यासाठी मी इथे अर्धा बीट कट करून साल काढून छान कट करून घेतलेला आहे आणि ते कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकलं. त्याच्यामध्ये मग ते गाजर, बीट आणि हे सगळ्या भाज्या, हिरवे ग्रीन पीस वगैरे, सिमला, हे सगळं असं छान मीठ टाकून 1 चम्मच इथं मी 1 सिटी करून घेतलेली आहे, 1 किंवा 2 सिटी. आणि इथे माझा बाबू, माझा शिवराज बघा मला हेल्प करतो, कारण त्याच्या आवडीची पावभाजी बनायची, त्यामुळे तो बोलला मी मॅश करणार. आणि आजूबाजूच्या ह्या सगळ्या पसाऱ्यावर काही लक्ष देऊ नका बरं, कारण लहान पोरं असल्यावर एवढं तेवढं होतेच. मुलांना भूक लागली होती त्याच्यामुळं मग मी पटकन करायला घेतलं. तर इथं मी सुद्धा सगळं छान बारीक मॅश करून घेतलेलं आहे पावभाजीचं साहित्य. त्यानंतर इथं कढई घेतली, कढईमध्ये 3-4 चम्मच तेल टाकलं. त्यानंतर अर्धा क्यूब बटरचा टाकला. छान गरम झालं ते बटर तेल, त्याच्यामध्ये मग मी जिऱ्याची फोडणी घातली. जिरं छान तेलात असं तडतडलं. कांदा कट करून ठेवला होता, 2-3 कांदे कट केले होते, ते पण असे तेलामध्ये टाकले. आणि कांद्याने आणि टोमॅटोनीच खूप छान पावभाजीला टेस्ट येते, त्याच्यामुळं कांदा आणि टोमॅटो भरभरून टाका. कमीत कमी 3-4 कांदे, 3-4 टोमॅटो तरी टाका. आणि हे लसूण मी थोडा वरतून टाकला, कारण आम्हाला याची थोडं कच्ची कच्ची फ्लेवर टेस्ट खूप आवडते माझ्या मुलांना. मग इथं लाल तिखट वगैरे मसाला टाकलेला आहे, मीठ, हळद, टोमॅटो टाकून इथं छान भाजी अशी मिक्स करून घेतली. हे फ्राय करून घेतलं भाजीचं साहित्य. आणि पावभाजी मसालासुद्धा टाकला, एव्हरेस्टचा मसाला पण थोडासा टाकला. छान हे तेलामध्ये फ्राय झालेलं आहे इथं टोमॅटो, कांदा. मग इथं जी भाजी होती मी मॅश करून ठेवलेली अशी चांगली अशी हटून वगैरे, ते सोडली त्याच्या फोडणीमध्ये. आणि बघा किती छान चटपटीत अशी मस्त टेस्टी यम्मी पावभाजी तयार झालेली आहे. मुलांना भूक लागली होती त्यामुळं मग पटापट करून घेतली. अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा, खूप छान चव लागते बघा, अप्रतिम चव लागते अशी पावभाजीची, एकदम झटपट. बघा इथं तर मग वरतून सुद्धा मी बटर टाकलेलं आहे. मुलांसाठी 2 ताटं बनवले. इथं शेव, कांदा, लिंबू, कोथिंबीर संपला होता त्यामुळं नाही वरती टाकायला ठेवला. आणि किती छान झाली पावभाजी. चला तर मुलांचं रिॲक्शन बघा. तर बघा इथं वैभवीला किती आवडली आहे. वैभवी सांगते खूप छान बनवली मम्मी. आणि शिवराज पण म्हणतो खुश झाली मुलं पावभाजी खाऊन, त्यांना खूप आवडते पावभाजी. मी आठवड्यातून एकदा तरी, आज होता बाजार बघा, बाजाराची पिशवी तिथंच आहे, त्याच्यामुळं मग मी पटकन असं उशीर झालता यायला, मग पावभाजी बनवून आणि इथं मी खाता हे चपाती आणि भाजी. पावनी वजन वाढते म्हणून नाही खाल्लं. भेटू उद्या, बाय.